काय असेल औषधोपचार करतात, पण आयुष्य वाढवायचं काम मात्र डॉक्टरच्या हातात नाही. प्रयत्न करत असतील बिचारे, वाईट म्हणायचं नाही डॉक्टरला. मला इंजेक्शन गोळ्या औषधं हाडाचे चालू त्रास कमी करतील बिचारे, त्यांना वाईट कसं म्हणता येईल. पण आयुष्य द्यायची ताकद मात्र डॉक्टरच्या हातात नाही, हे तितकंच खरंय. आपण जिवंत करू म्हणे, ही सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे तो जावाई उठवण्याचा प्रयत्न. पण या 7व्या अवतारातल्या मालकाला ज्याचं फार मोठं सहकार्य लाभलं, ज्याची मदत लाभली, ज्याच्यामुळे गोड असा सगळा वनातला प्रवास झाला, असा एक संन्याशी होता. त्या संन्याशाचं नाव होतं मारुतीराय. आणि मारुतीरायला त्याच्या पक्षातल्या काही वानरांना सांगितलं म्हणे, हनुमंतराय जी, आपले मालक इंद्रजिताला उठवणार आहेत. अरे कोण मालक, कोण राम, काय बोलायले, काय गप्पा आणायले तुम्ही, हिडे आहेत का काय? कोण राम? आपण ज्या भगवंताचं भजन करतो तो राम. ठीक आहे म्हणे, मी जाऊन येतो. झाला काय, ते काय एसटी धरायची काय, ऑटो धरायची का काय, बाजूला उठले झाडा काढून तिथं म्हणे, प्रभू तुम्ही इंद्रजित उठवणार आहात का बरं? काही नाही म्हणे, आमचे नाते गोते आहेत, आम्ही आमचे सोयरे धायरे आम्ही, आणि त्याच्यामुळे उठवायचं. खाऊ म्हणे, तुम्ही सोयरे धायरे येत, काल परवा तर भांडण करत होते. अहो आपतो हल्ले आम्हाला राक्षस आहे, आम्ही हजारो राक्षस मारलेत, आम्ही सुद्धा, आम्ही तुमच्या पक्षात येत म्हणून आपतो हल्ले आम्ही राक्षस काही काही समुद्रात टाकले. नाही हनुमंता, जे झालं ते गंगेला मिळालं, काय हरकत नाही. इंद्रजित आमचा जावई, सुलोचना आमची मुलगी, मारुतीराय हुशार. खेळिया माझी हनुम्याशा, याच्या पलीकडं बुद्धिमतां वरिष्ठम, अत्यंत बुद्धीचं डोकं होते मारुतीराय. मारुतीरायने स्मित हास्य केलं आणि सांगितलं, देवा सुलोचना तुमची कन्या आहे, म्हणून इंद्रजित तुमचे जावाई आहेत. रावण कोण आहे तुमचा? व्याही. मग रावणाची सीता कोण? विण. मग व्याह्यानं विणीला पळून नेत असतील का? ते ऐकायला तरी बरं वाटेल का तुम्हाला? मला सांगा बरं, अशी घटना ऐकली का तुम्ही पुढं? मला घडी असेल ते भाग सोडून द्या, पण टीव्हीवर पेपर राहता, मग पेपर वाचित नाही, टीव्हीचा काही संबंध नाही ना आपल्याला, युट्यूब काही ते फेसबुक आमकं तमकं काहीच नाही ना राजा, त्याच्यामुळे आपल्याला काही माहितच नाही. आणि आता घ्यायचा नाही आपल्याला, घ्यायला काय मी सोन्याचा घेईन तुमच्यात पैशावर. देवण दिल्यावर माणसानं काऊन कुठायचं? भरपूर दिले मला, कशाची कमी नाही, काय नाही काय नाही, तुम्हाला माहिती आहे का? आणि गावातले पोरं आहेत आमच्या भरपूर, सगळं माहिती, काय चिंता नाही, कशाची अडचण नाही. पण काय होतं, 90 वर्ष एखाद्या बाईला लुगडं नाही असावं, 91 वर्ष जर तिने गाऊन घातलं तर कुत्रे भुकत असते. त्याच्यामुळे आता लोक हा वापरलाय ना, आता कशाला उतरवायत दुसरा वापरायचा देऊ खपक्या, बरं आपल्या याच्यातच मारायचं. मग हे तुम्हाला शोभतंय का प्रभू? आता तुमची नाती कशी? जाऊ दे म्हणे, झाली गेली चूक, आता कुठं ताण घ्यायचा, पण मुलीचं कुंकू पुसले आपल्याला उठवायचं. मारुतीराय फार हुशार होते. मारुतीरायने विचार केला, निसर्गाचं चक्र हे प्रत्येकासाठी सारखं असतं. काही ठिकाणी मीच वेगळं सांगितलं असेल बरं का, मृतपुत्र जीवाविला सांदीपणींचा, याच्यासाठी प्रकार वेगळे असते, कुठलाही संदर्भ कुठे लावायचा नसतो. हो, त्यासाठी कारण काय असेल, ते कशा करता उठला असेल, का देवानं प्रयत्न केले असतील, तर त्याचा वेगवेगळा इतिहास आहे. मारुतीरायनं काही त्यांचे पुरावे दाखल केले. तुम्हाला असं वाल्मिकानं लिहिले तसं वागावं लागतं, तुम्हाला उठीता येत नाही. मला इतकंच बघायचं, ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात आहे त्याचा जावई, हे ब्रह्मांड ज्याच्या डोक्यावर आहे अशा शेषाचा तो जावई. स्वतःच्या मुलीच्या कपाळाचं कुंकलेलं पुसू, ते पुसलेलं कुंकू पुन्हा डबल लावण्याची ताकद शेष. इंद्रजिताला मरावंच लागलं काका, मरावंच लागलं. काय श्रीमंत माणूस असं, 2-2, 10-5, 10-20 हजार रुपये ज्याच्या खिशात ते वाढदिवस साजरे करायले, चट पैसे उडाल्यावर घरी येते. 10-20 हजार त्याला उडा, त्याचा वाढदिवस तिकडच होतो रोडला. तोंडा अंडात तो कोंबडीचे अंडे काय फोडते, तोंडाला केक काय लावते. माग तर एक जण केक मध्ये मुंडकं दाबल्यावर मेलं. ही काय पद्धत आहे? त्याचं इतकं तोंड त्या केक मध्ये दाबलं की त्याचा श्वासोश्वासच बंद झाला, जागेच मेलं म्हणून. आणि वाढदिवस साजरे करणारे सुगंधी द्रव्य पिऊन करतात ना, पिऊन सुगंधी द्रव्य.
नाना रंगा द्रव्याना येन सुगंधी आमच्याकडे अभिषेकात वापरत असतील पूजना येन सुगंधी द्रव्य पंचगव्यानां नाना सर्वस्थितं सुगंधी पुष्टिव्रधनी सर्वस्थिता भयजाये सुगंधिनः सर्वादित माल्यादिनी वयदित पुष्पादिनी वैव्याप्यनां देवायां सर्वस्थिता अर्चनोचर्चा भवस्थितानां विलेपन पण इकडे वेगळं वेगळं आहे नाना रंगानी द्रव्यानी नाना सुगंधानी भयो द्रव्यानां मद मदनास्तिनां आता हे असं पिऊन वाढदिवस कर मग यायला जिथं हे का मेलंय पतात नाही ना यायनं इतक्या वेळ दाबून धरलं त्याचा श्वासच बंद पडला ते मेल्यावचे ना आता काय तोंडाला काय लावलं काय हे जरा जुरा असल्यावर इतका जोर आहे त्याच्या गावातले दगड सुद्धा परीस होते पाषाण परीस भूमी जाबून अख्खे दगड परीस अख्खी भूमी सुवर्णाची एवढा मोठा पण नाही उठता आलाय ज्याच्या वडिलाचं एवढं मोठं वैभव ज्याच्या सासऱ्यांकडचं इतकं मोठं वैभव त्याचा संबंध विधात्याशी होता नाते संबंध ब्रह्मदेवाशी होता तरी पण इंद्रजिताला उठता आलं नाही तुटला आयुष्याचा माणसं मोठेपणा करते मला इतके गाथे पाठ मला इतके शास्त्र पाठ मला इतके अभंग पाठ मला इतके पुराण पाठ मला वेदाचे श्लोक पाठ आपण मनानं चांगलं चिंतन घेतो खरं तर त्या योग्यतेचे आहेत का आपण ते तपासलं पाहिजे मी मगाशी बोलून गेलो ज्या पदव्या असतात ना छोटे असतात मला मागे एक पदवी टाकत होती कुंटे काका हरिभक्तीपरायण भागवताचार्य ठीक आहे भागवत सांगतो ठीक आहे बाळू महाराज गिरगावकर शास्त्री अरे म्हणलं कशाला चुकीची पदवी टाकता मी शास्त्री नाही ना कशाला टाकायची पदवी मला कधी कळालं मी शास्त्री नाही म्हणून मला हौस वाटू लागली बरं झालं मला शास्त्री पदवी टाकायला पण ज्या दिवशी पत्रिका रस्त्यात पडली कुत्र्याला लघवी आली कुत्र्यानं लघवी करता करता लघवी बंद केली त्या पत्रिकावर केली नाही मी त्याला विचारलं का नाही म्हणलं पदवी खोटी आहे मला बोललं कुत्र बोलतंय मला कधी कधी नाही म्हणे बाळू महाराज हे तुम्हाला जी शास्त्री पदवी लावली का ही चुकीची आहे आणि म्हणून मी चुकीच्या ठिकाणी मी सुद्धा लग्न करीत नाही असं कुत्र म्हणलं मला मग कुत्र्यांना कळतंय पदव्या खोट्या येतात चुकीच्या येतात तर दोन दोन पायाच्या कुत्र्यांना कळायला पाहिजे आपण चुकीच्या पदव्या लावून नाही घेतल्या पाहिजे काय बघ